हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकली नाही, कारण की इतका कंटाळा येतो व्हिडिओ बनवायचा. इतकी भयंकर गरमी आहे, इतकी ऊन आहे. आमचं वर्धा शहर तर महाराष्ट्रामध्ये हाय लेवलवरच आहे तापमानाच्या बाबतीत, आणि म्हणून इच्छा होत नाही व्हिडिओ बनवण्याची. मी मागे फ्रीजचा व्हिडिओ टाकला तेव्हापासून माझा एकही व्हिडिओ आला नाही. त्यातल्या त्यात राणीची एक्झाम चालू होती. आता व्हिडिओ बनवतो म्हटलं तर एका हाताने मोबाईल पकडणं आणि कुठली जर वस्तू तुम्हाला दाखवायची असली तर ती मला व्यवस्थितरित्या दाखवता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं असू द्या, हिची एक्झाम झाल्यानंतरच मी व्हिडिओ बनवेल. आणि घरातले सगळे कामं करून व्हिडिओ बनवणं म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या दिवसातनं खरंच भयंकर त्रास येतो. त्याच्यामुळं मी जरा आराम घेतला आणि आता वाजले 5 वाजले. आता म्हटलं चला छान, आधी पहिले आईस्क्रीम खाऊन घेतली आणि म्हटलं चला आता व्हिडिओ बनवते. बरेच दिवस झाले माझी व्हिडिओ आलेले नाही. तर आजचा व्हिडिओ आहे, खूप छोटीशीच वस्तू आहे पण अगदी कामाची वस्तू आहे. तर बघा, आपल्याकडे मोठमोठे ब्लँकेट वगैरे असते, तर ते आपण कसे ऑर्गनाईज करायचे त्याच्यासाठी मी एक छोटीशी इलेक्ट्रॉनिकची मशीन घेतलेली आहे. म्हणजे ती लाईनवरती चालते. आधी माझ्याकडे होती ती अशी, म्हणजे नाही का आपण बलूनमध्ये हवा मारते तशा प्रकारची होती, पण त्याने खूप हात दुखत होता. तर त्याच्यामुळे ना मी नवीन मशीन आणली, ते मी तुम्हाला दाखवते. आणि कसे ऑर्गनाईज करायचे मोठमोठे कपडे ते पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे जागेचा कसा वापर करायचा ते त्या मशीनमुळे होते. तर चला, मी आता तुम्हाला AC चालू आहे, मी दार बंद करून घेते थोडं, कारण बाहेर हवा चालली. आणि आधी मी तुम्हाला आता माझं दाखवते कपाट. हे बघा, याच्यामध्ये ना माझे सगळे ब्लँकेट राहते. आता हे ब्लँकेट बघा, खूप सारं मोठं आहे आणि एकाच ब्लँकेटनी त्याला एवढी सारी जागा घेतली. तर आता हे मोठमोठे ब्लँकेट कसे ठेवायचे त्याच्यासाठी मी सुंदर अशी वस्तू घेतलेली आहे, ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवली. आणि अजून एक दुसरी वस्तू घेतली मी, ती पण मी तुम्हाला नंतर दाखवते. तर हे बघा, आता याच्यामध्ये कपडे कसे मी ब्लँकेट वगैरे, आपले स्वेटर झाले, हे झाले, म्हणजे असे जे खूप मोठे मोठे कपडे आहे ज्यांना खूप जागा लागते त्या कपड्यांसाठी मी एक मशीन घेतली आहे, ती मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा किती छोटी मशीन आहे, पण एकदम कामाची वस्तू आहे ही. तर ही लाईनवरची आहे. आता माझ्याकडे ना हे ना इथपर्यंत असं जाऊन इथपर्यंत येत नाही, मग मला हॉलमध्ये जावं लागलं असतं, तिथे सगळे ब्लँकेट घेऊन जावे लागले असते, म्हणजे डबल काम झालं असतं. त्याच्यामुळे मी इथे हा असा दुसरा बोर्ड लावला आणि हे बघा, हा असा बोर्ड लावला आणि याच्यामध्ये ही अशी मशीन लावणार. आणि मग मी ब्लँकेट आणि मोठे मोठे कपडे, आपले जे स्वेटर आहे, सगळे काही कपडे आहे मोठमोठे, स्पेशली विंटरचे म्हणा, तर ते मी तुम्हाला ह्या मशीननं एकदम असे खूप मोठी जागा न घेता एकदम असे त्या पॉकेटमध्ये टाकल्यावर असे चपटे होतात. आणि ह्या मशीनसोबतच मी पण आलेली आहे. आता मी माझ्याकडे ना बहुतेक 2 वर्ष झाले, तर ते मोठमोठे असे याचे असेच ब्लँकेट वगैरे ठेवायचे पॉकेट आहे. पॉकेटच पॉकेट नाही म्हणता येणार याला म्हणतात ट्रिपल युअर स्टोरेज स्पेस. तर हे स्टोरेज स्पेससाठी आहे, म्हणजे तुमच्या कमी जागेतही जास्त कपडे बसतात. तर हे अशा पद्धतीचं आहे. आम्ही काढले आणि 1-2 ब्लँकेट ठेवले, पण तर ही आहे ना, ही छोटी साईज मागवली मी, कारण माझ्याकडे मोठ्या साईजचे भरपूर सारे आहे. तर मी हे अशी ही छोटी साईज मागवली. आणि हे ह्या प्लॅस्टिकच्या बॅगला हे असं इथे झाकण दिलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये ही जी मशीन आहे ही लावून आतमध्ये आधी ब्लँकेट टाकायचे, मग हे झाकण खोलून याच्यामध्ये ही मशीन लावून बरोबर त्या इलेक्ट्रिकची बटन दाबून बरोबर ही एकदम असे कमी 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 होत जाते. म्हणजे एकदम असा जो भाग आहे तो असा एकदम चपटा होऊन जाते आणि मग आपले कपडे व्यवस्थित बसतात. मी तुम्हाला करून दाखवते. तर हा बघा, मी इथे सगळा पसारा काढून ठेवलेला आहे ब्लँकेटचा बघा. आणि हे ना माझे जुने आहे, हे प्लॅस्टिक बॅग, म्हणजे स्टोरेज बॅग आहे ह्या मी 2 वर्षाच्या आधीच बोलवल्या. आणि हे बघा, असे छान मोठमोठे ब्लँकेट ठेवलेले याच्यात नेहरूचा झुला पण आहे, ब्लँकेट आहे. आणि ते बघा, ते तिकडे पण एक असं ब्लँकेट ठेवलेलं आहे याच्यामध्ये, या स्टोरेज बॅगमध्ये. तर आता आपण ना कमी पेस कशी लागेल ते आपण करून पाहू. आता ते दाखवते तुम्हाला. आणि ही आहे मशीन आहे, याला इथे असं लावायचं, याला हे असं लावायचं. काढते थोडंसं दाखव पुन्हा. हे बघा, या स्टोरेज बॅगला याला पहिले हे असं होतं, हे काढून टाकायचं आणि मग हे इथे असं लावायचं. आणि हे मेन स्विच आहे, असं सुरू करायचे.
हे बघा तुम्हाला दिसत असेल, बघा कसं खाली 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 चाललं ते, चपट चपट होत आहे. हे बघा किती कडक कडक आलेलं आहे. हे आता प्लॅस्टिक ही जी बॅग आहे ना, स्टोरेज बॅग, ही स्टोरेज बॅग आहे ना, बघा इतकी कडक आलेली आहे आणि अशी छान चपटी चपटी पण होत आहे. लावून घ्यायचं, लवकर लावा लागते आहे ना, नाहीतर खूप लवकर म्हणजे मशीन काढल्याबरोबर लवकर ती बटन लावावी लागते, नाहीतर मग काय होते ना, पुन्हा ती हवा नाही का बाहेर चालली जाते. तर बघा हे आहे ना, अशी म्हणजे मशीन काढल्याबरोबर आहे ना, लवकर ती बटन लावावी लागते, नाहीतर मग आहे ना हवा जाते. देते तिकडे आणि लावते बटन चांगली. ते बघा हवा चालली, म्हणजे पटकन बटन लावून द्यावी लागते, नाहीतर पुन्हा जशानं तशी ती बॅग होते. तर बघा किती फुगलेली होती आणि कशी छान झाली बघा. आता ह्या बॅगनं 2 वर्ष झाले तर त्याच्यामुळे थोड्याशा आता खराब झाल्या असतील, पण असो, मी तुम्हाला एक नवीन पण बॅग दाखवेल. आता हे दुसरं ब्लँकेट आहे, हे पण खूप मोठं आहे ब्लँकेट. माझ्याकडे भरपूर मोठे मोठे ब्लँकेट आहे आणि मग ना अशी ठेवायचीच खूप हे येत होती, म्हणजे खूपच आपत येत होती. काय एवढाले मोठे मोठे ब्लँकेट आपण ठेवायचे कसे. तर मला सर्च करता करता ना हे दिसले ब्लँकेटच्या म्हणजे पिशव्या, स्टोरेज बॅग आणि मशीन पण. आधीची मशीन खूपच हात दुखत होती. आधीची मशीन पण दाखवतो. हो, आधीची मशीन कुठे आहे पण ठेवलेली आहे का. तिनं तर एवढा हवा मारा, जसं सायकलमध्ये कसं आपण हवा मारतो तशाच मारावी लागत होती. हां, मेन स्विच बंद केली का? नाही तर बघा त्यात बॅगचा आकार कसा होत आहे. बघा असा कडक कडक आला. ताजनं लवकर चांगली हवा बाहेर जात आहे त्याची सगळी. ते घे ना पटकन, ते लावून दे त्याला, ते झाकण नाही, असेल ना. हे मेन आहे. हां, हे याने जाऊ शकते. थोडीशी जरी याच्यामध्ये हवा गेली ना तर पुन्हा ही बॅग ना फुगून जाते. तर आता बघा मी तुम्हाला आधी हे ठेवून दाखवते. तर कपाट इतकं उंच आहे की माझा हात काही पुरत नाही, त्याच्यामुळे मी खुर्चीवर उभी झाली. आणि हा बघा, हा आहे एवढा पीस, म्हणजे हा ब्लँकेटसाठी स्पेशली मी ठेवलेला आहे ब्लँकेटसाठी. तर आता याच्यामध्ये ना पहा मी भरपूर सारे ब्लँकेट बसवते. आता ते ना एकाच ब्लँकेटला ना तेवढी जागा जात होती. तर बघा इतके जाड जाड ब्लँकेट ना येत आहे का बरोबर, नाही तर अशी इकून दाखव अशी व्यवस्थित. येत आहे. तर बघा किती छान व्यवस्थितरित्या माझे 2 ब्लँकेट, खूप जाड जाड ब्लँकेटचे व्यवस्थितरित्या बसले आणि वर पण पेस आहे. आता मी तुम्हाला बाकीचे ब्लँकेट दाखवते. बंद करू? एकच की 2? एकच टाकून पहा आधी. तर ही आहे ना छोटी स्टोरेज बॅग आहे, म्हणजे मी ह्या मशीनसोबत आलेले आहे ह्यावाल्या. आणि जे मी आधी ब्लँकेट दाखवली तुम्हाला ते मोठे, ते माझे जुने आहे. तर बघा आता याच्यामध्ये ना अशा पद्धतीने ब्लँकेट टाकायचे, व्यवस्थित टाक. क्लिप काढून घे नाही तर ती
अरे देवा दादू आला. थांब. तर बघा, व्हिडिओ बनवताना नीरू येणार नाही असं कधी होणारच नाही. आणि दादू, आमच्या नीरूला आजपासून ना सुट्ट्या पण लागल्या, कारण खूप गरम गरम हवा चालते. 10:30 वाजेपर्यंत शाळा राहत होती त्याची. मी तर त्याला 15 दिवस पाठवलंच नाही आणि नेमकं काल पाठवलं स्कूलमध्ये, तर आजपासून त्याला सुट्ट्या पण लागल्या. तर बघा, हे अशा पद्धतीने ही क्लिप लावायची. म्हणजे अशी ही बॅग आहे ना, अशी बंद करायची आधी. ती क्लिप जर हरवली तर मग तुमच्या काही या स्टोरेज बॅगचं काही खरं नाही. तर त्या क्लिपवर आहे प्रत्येक प्रत्येक स्टोरेज बॅगला एक एक क्लिप दिलेली आहे त्यांनी बॅग बंद करायसाठी. पण ती जर हरवली तर मग बंद करता येणार नाही ना. हरवल्या तर मग हां, सगळ्या पण याची त्याला लावता येते. तर आता हे छोटे ब्लँकेट आहे आणि ह्या बॅग पण छोटे आहे. तर ह्या छोट्या बॅगमध्ये हे छोटे ब्लँकेट ठेवले. अजून एक बसू शकते त्याच्यामध्ये, पण आता एकच करून पाहू आपण. दादू थांब. ते प्लग कर बरं. ढिलं होते. थांब दादू. तर बघा, ही पण बॅग अशी कडक आलेली आहे मस्त. चांगली लाव जोरात. ती मशीन खाली ठेव आणि दोन्ही हाताने लाव. आता बघ, तशी हवा जाते मग. हे बघ, हवा गेली पूर्ण याची. पुन्हा कर, हवा गेलेली आहे. लवकर लावत जा. असंच करायला लागते का नाही? नाही 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 नाही, तसं कसं? अरे हो, असंच तर खूप लवकर झालं. आणि ते पटकन मग झाकण लावून द्यायचं. तर बघा, कधी कधी ना आपल्याला काही काही गोष्टी ना आपल्या लक्षात येत नाही. थांब दादू, कर ना आता. झालं ना आता. आता नाही गेली हवा. हां, तर बघा, काही काही गोष्टी ना आपल्याला लक्षात येत नाही. वास्तविक पाहता ती पिंक कलरची तुम्हाला जी बटन दिसत होती ती नसती काढली तरी चालत होतं. त्याच्यामधून पण हवा जात होती आणि अगदी छान प्रकारे झालेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे. किती मोठं जाड ब्लँकेट होतं आणि बघा ते किती छान बॅगमध्ये बसलं. आता ही पण आता ते एक मोठं करून दाखवशील. बॅग न काढताच करून पाहशील आता. झालं ना, काढलं झालं ना पूर्ण. पहा बरं, आता नाही गेली ना हवा. नाही पहा, काही काही गोष्टी आपल्याला माहीत नाही राहत ना, आपण हे करतो. फेकून पटकन बाजूला ठेवते मशीन आणि लाव लवकर. आणि त्याच्यावरती ते वरती लावून दे. जमलं? नाही जमलं? झाकण लावलं लवकर.
तर बघा बघा कशी दिसते ही बॅग. आता ही पण मी तुम्हाला दाखवते, ठेवून दाखवते कपाटात. बबलू तुला लागल ना. लागलंच ना. थँक्यू. हे सगळं बनली का? जा अजून हे पण नेऊन दे. दे ना दादू. जा. अरे बापरे. बघा. छप्प्या नाही. इकडे पण मोठे मोठे 2 ब्लँकेट बसले आणि इकडे एक मोठं आणि त्याच्यावरती हे 2 आणि अजून पुष्कळ सारी जागा रिकामी आहे. तर अजून माझी ब्लँकेट ठेवायची आहे काही, तर आता पुन्हा परत ते ठेवते. आता बघा हे सगळे जे विंटरचे ब्लँकेट आहे ना ते मी ठेवून देणार आहे. आणि एक मी नवीन ब्लँकेट बोलवलं समर ब्लँकेट म्हणून. मला पण माहीत नव्हतं की म्हणजे समरचे पण ब्लँकेट आलेले आहे म्हणून. तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते समर ब्लँकेट. त्याच्यामुळे आता मी हे सगळे विंटरचे ब्लँकेट ठेवून देते कपाटात. आणि ते पण ब्लँकेट खूप युजफुल आहे आणि खूप मस्त आहे, ते मी नंतर दाखवते तुम्हाला. तर हे बघा हा एवढा कप्पा मी माझ्या विंटर कलेक्शनसाठी म्हणजे ब्लँकेटसाठी केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आपला वार्डरोब छान असे म्हणजे ब्लँकेट किंवा जे मोठमोठे कपडे आहेत ते आपण असे छान ऑर्गनाईज करून जर ठेवले तर आपलं कपाट पण छान दिसतं आणि आपल्याला आपल्या वस्तू पण नेमक्या कुठल्या जागेत किती वस्तू आणि कोणत्या वस्तू ठेवल्या त्या पण आपल्याला लवकर सापडतात. तर बघा अशा पद्धतीने मी माझा हा एक असा कप्पा करून घेतलेला आहे. पार्सल आलेलं आहे, मी खोलून पण पाहिलं आणि हे आहे समर ब्लँकेट. आता बघा विंटरचे ब्लँकेट निघते हे माहीत होतं, पण समरचेही ब्लँकेट निघते हे काही मला माहीत नव्हतं. तसं सर्च करता करता दिसलं मला. यालाच AC कम्फर्टर म्हणून पण म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा AC लावून झोपतो ना तर आपल्याला कशी खूप थंडी लागते ना ACमुळं, तर मग आपण ते असे विंटरचे हे असे जर वुलनचे जर ब्लँकेट घेतले अंगावर तर एकदम असं गरम होऊन येते लवकरच. तर हे ब्लँकेट तसं नाही आहे, हे कॉटनचं बनवलेलं आहे, कापसापासून बनवलेलं आहे. आणि कापडाचा काहीतरी लिनान असं काहीतरीच तो कापड आहे. एकदम म्हणजे यानं आपल्या अंगावर जरी घेतलं ना तर अशी छान अशी जुळजुळ हवा पण लागते, म्हणजे गरम पण होत नाही आणि एकदम थंडी पण वाजत नाही. तर काल आम्ही यूज केलं हे खूप छान ब्लँकेट आहे. आणि म्हणजे किंग साईज आहे, मोठी साईज आहे एकदम, तिघांच्या अंगावर म्हणजे पुरते हे ब्लँकेट. एवढी मोठी साईज आहे हे बघा. आणि याचा कलर पण खूप छान आहे, असा म्हणजे फेंट निळा कलर आहे आणि त्याच्यावर छान अशी पांढरी अशी प्रिंट दिलेली आहे बघा. छान अशी फ्लावरची प्रिंट आहे आणि 3 लोक आरामशीर अंगावर घेऊ शकतात. खूप छान मोठं ब्लँकेट आहे हे आणि एकदम असं हलकं हलकं, म्हणजे असं खूप जड नाही आहे, एकदम हलकं असं वाटतं आणि एकदम सॉफ्ट आहे एकदम. तर बघा कंपन्या कुठलं काय कधी काढतील ते काही माहीत नाही राहत आपल्याला. असं सर्च करत गेलं म्हणजे माहीत पडते. म्हटलं चला बोलवून पाहू आपण पण खरंच खूप छान आलं. आता तिकडल्या बेडरूमसाठी पण मी पुन्हा परत एक मागवेल. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.